मी तुम्हाला ना कैरीची झटपट होणारी चटणी करायला दाखवते। आताच्या मार्केटमध्ये खूप कैऱ्या येतात। कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची वरची साल काढून घ्यायची। कैरी जरा टेस्ट करायची, जर आंबट असेल तर कमी वापरायची। नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। ओलं खोबरं किसून घ्यायचं, कैरीची फोडी, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या, चवीनुसार साखर, मीठ घ्यायचं आणि कोथिंबीर घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या, खोबरं घालायचं। हिरवी मिरची ना तुम्ही जर तिखट खात असाल तर जास्त वापरा। लसणीच्या पाकळ्या, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालायची आणि कमी पाणी घालून ना ही मिक्सरला मस्तपैकी वाटून घ्यायची। ही चटणी खूप अप्रतिम लागते, अशी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती नक्की सांगा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।